मराठीचा पर्याय नाही. मराठी मातृभाषा आहे आपली. कशाला हिंदी पाहिजे आपल्याला? मला ठोकलं तरी चालेल, मारलं तरी चालेल, मी मराठीसाठी आंदोलन करा. मी कर्नाटका म्हणणार, पण मी इकडे बॉर्न अँड बॉटअप इन मुंबई आहे, पण मी मराठी स्पष्ट बोलतो. हिंदी वगैरे सक्ती नको आहे. नाही, मराठी भाषा, मराठी माणूस, मराठीपण हे सगळं संपवायचंय का? आणि ते संपवण्यासाठी हे सगळे निर्णय येत आहेत का? त्यांना नम्र विनंती आहे की ही सक्ती करू नका, हा निर्णय मागे घ्या. मराठी माणसावर अन्यायकारक आहे असं मी मानतो. पहिल्या इयत्तेपासून ही हिंदी सक्तीची नको. इयत्ता 4थी पर्यंत विद्यार्थ्याला मातृभाषेशिवाय दुसरी कुठलीही भाषा शाळेमध्ये शिकवली जाता उपयोगी नाही. खरं तर गरज नाहीये आणि सक्ती तर त्याहून योग्य नाहीये. मुलांचा मेंदू म्हणजे काय पोतडी आहे का, खिचडी आहे का? हे घाल ते घाल ते घाल अशा म्हणून किती वाढवणार तुम्ही? आता पालकाने कोणी मागणी केलेली नाही. खूपशाही चालू आहे ना, ही कुठेतरी सामान्य माणसाला दाबल्यासारखी आहे. आपले मराठी लोक विनाकारण हिंदीच्या पुढे सतत लोटांगण घालत असतात. अशी काही सक्ती अशी करू नये. इतर राज्यात जर आपण बघितलं तर कुठे असं सक्तीचे आहे दुसऱ्या भाषा, त्यांच्या त्या भाषा आहेत त्या चांगल्या प्रकारे जोपासल्या जात आहेत ना. मग आमच्यावरच काय हे असा प्रयत्न केले जात आहेत? जनता नरम आहे म्हणून हे सरकार अशी सक्ती करू शकते. जनता जर मजबूत असेल तर का करणार? कुठेही केंद्राने असं सांगितलं नाहीये की पहिलीपासून तिसरी भाषा शिकवा. म्हटल्यानंतर आपण का एवढी सक्ती करतोय तिसऱ्या भाषेची? सक्तीचं करत असाल तर हे चुकीचं आहे ना. माझं तर ह्या गोष्टीवरती पूर्णतः विरोधाच आहे. मातृभाषा शिकण्याच्या वयामध्ये 3 भाषा मुलांच्या डोक्यावरती लादणं हा अन्याय नाहीये का? महाराष्ट्राचं हिंदीकरण करायचं आहे का? आपल्या भारताला कोणती एक तर राष्ट्रभाषा नाही. आपली राज्यभाषा राज्याची मराठी असताना हिंदी सक्ती का? आणि मराठी माणूस हा ऑलरेडी हद्दपार होतो आहे इथून महाराष्ट्रातून. मग आता भाषा पण हद्दपार करण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे. आधीच राजकीय लोकांनी राजकीय क्षेत्रामध्ये इतका गोंधळ घातलेला आहे, तर त्यांनी तो शैक्षणिक क्षेत्रामध्ये गोंधळ घालू नये.